शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण प्रगतशील बागायतदार संतोष घुले साहेब यांच्या केळीच्या प्लॉटवरती आलो आहोत. तर शेतकरी मित्रांनो, ही केळीची लागण जी आहे सर किती तारखेला झाली? 26/9/2025. 26/9/2025. म्हणजे आज 16 दिवस झाले. आज 16 दिवस झालं. तर तुम्ही केरन टेक्नॉलॉजी या ठिकाणी यूज केलेली आहे, ड्रेसिंग केलेली आहे 5 तारखेला 5 ऑक्टोबरला 5 ऑक्टोबरला केरन टेक्नॉलॉजी यूज केली. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे मातीमधला बदल काय वाटलं सर? माती कशी भुसभुशीत आहे. हां हां गादी टाईप माती आहे, म्हणजे लेवल झाली आहे. हां पूर्ण. आणि आता आपण उकरून पाहिलं या ठिकाणी. हो. तर हे पहा, हे छोटे छोटे गांडूळ निघाले आहेत त्यात. त्या ठिकाणी छोटे असे गांडूळ पण तयार झाले, नवीन पान निघालेलं त्याचं नवीन पान पण निघालेले. बरोबर आहे. तर नवीन हे पहा, निघालेली पाहू शकता. जवळ जवळ दाखवा इकडं, माहिती आहे. तर ही गांडूळ तयार झाल्यानंतर सर तुम्ही असं समाधानी आहे? हो, समाधान आहे. तर पाहूया आता हा जे रिझल्ट आहे हा एक 7 दिवसाचा रिझल्ट आहे. तर आपण अजून 1 महिन्याभराने शूटिंग करणार आहोत आणि हा प्लॉट डेव्हलपमेंटसाठी घेतलेला आहे. टोटल किती एकराचा प्लॉट? हे आपलं आहे 2 एकराचा. 2 एकराचा. तर करूया त्या पद्धतीने. शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता, एकदम जबरदस्त. आपण म्हणतो ना, जमिनीतील जीवसृष्टी संतुलित झाली पाहिजे. तर या ठिकाणी जे डोळ्याला दिसणारा जीव आहे गांडूळ, बरोबर आहे. हाच नाहीसा झालेला आहे. परंतु आज ह्या ठिकाणी जर बघितलं तर हा जीव आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे. अशा असंख्य प्रकारच्या न दिसणाऱ्या बॅक्टेरिया असतात आणि अनेक जास्त लेवलात तयार झाल्यामुळं एकदम जमीन ही पोकळ. आणि परत सर तुम्ही म्हणले बाबा एकदम चालताना गादीवर चालल्यासारखं वाटतंय. गादी चालल्यासारखं वाटतं. तर पाहूया अजून पुढच्या 1 महिन्याभरात काय ग्रोथ होती. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर.